बातमी आहे राजकीय विश्वातून। मुंबई महापालिकेच्या प्रचारात आता भाजपने भावनिक राजकारणाला सुरुवात केली आहे। भाजपच्या सर्व म्हणजे 227 उमेदवारांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करत प्रचाराचा श्रीगणेशा केला। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणाऱ्या या स्मारकाच्या अभिवादनानंतर उमेदवारांनी पारदर्शकतेची शपथ घेतली। भाजपकडून मुंबई तोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप होतोय आणि तो दावा खोडून काढण्यासाठी भाजपनेही आता नव्या रणनीतीची सुरुवात केली आहे। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या सर्व उमेदवारांचा मेळावा सुरू झालेला आहे, जिथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या सर्वांना पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ देण्यात आली। आणि याच मेळाव्यामध्ये आशिष शेलारांनी काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत, आपण पाहूया। प्रश्न आम्हाला विचारला जातोय की ही फ्रेंडली मॅच कशी? आमच्या फ्रेंडली मॅच या भारतीय जनता पक्षाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धुडकावलेली भाषा वापरली जाते। मी त्याच्यावर भाष्य एवढंच करीन, एका बाजूला भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे की ज्यांनी हे सुसंस्कृत मनाचा परिचय देऊन भूमिका मांडली की आम्ही मित्र होतो, आजही विधानसभेत आणि लोकसभेत एकत्र आम्ही आहोत। स्वतःच्या पक्षाचं आकलन करण्यामध्ये कदाचित त्यांची चूक झाली आहे आणि म्हणून एक सुसंस्कृत मनाचा परिचय करत ही फ्रेंडली मॅच आहे असा उल्लेख केला। हे सुसंस्कृत मनाचा परिचय एका बाजूला आणि पुन्हा एकदा अहंकारी स्वभाव दुसऱ्या बाजूला। अहंकारी स्वभाव, अहंकारी मन म्हणतंय ही फ्रेंडली विंडरी काय नाही, आमची तुमच्याशी दुश्मनी आहे, आमचं तुमच्याशी युद्ध आहे। पण मी आपल्या सगळ्यांना नम्रतेने सांगू इच्छितो, मुंबईकर जनता, मराठी माणूस हा सुसंस्कृत मनालाच आपलंसं करतो, अहंकारी मनाला जवळ घेत नाही। आणि मग मॅच आणि फ्रेंडली मॅच याचा उल्लेख झाल्यावर तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा त्यांना परास्त करून मीच जिंकून आलो होतो आणि त्यामुळे गाठ माझ्याशी आहे। आणि त्यामुळे मॅच फिक्सिंग हे सुद्धा मला माहिती आहे, केवळ फ्रेंडली मॅच पुरता असं नाही। मी मनामध्ये विचार करत होतो की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने या फ्रेंडली मॅचचा उल्लेख केल्यावर असं काय मिरची लागली की ज्यामुळे त्यांना रिॲक्ट व्हावं असं वाटलं। आणि मनामध्ये हा विचार करत असताना काल अचानक एक प्रसंग माझ्या समोर आला। कार्यालयात मी बसलेलो असताना पार्ला विभागातील एक मराठी उद्योजका महिला पूनम कुबल या काँग्रेसला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये यावं म्हणून मला भेटायला आल्या। पार्ल्यातील उमेदवार त्या स्वतः सांगत होत्या की माझं नाव काँग्रेसच्या यादीत घोषित केलं होतं। 4 तास मला ताटकळवत ठेवलं काँग्रेसच्या नेत्यांनी। सकाळी ज्या वेळेला एबी फॉर्म घ्यायला गेले त्या मी मूळ देवगडची महिला, मला असं वाटलं की पार्ल्यामध्ये मला नक्कीच तिकीट मिळेल, पण सकाळी मात्र तिकीट कुबलना डावललं, दुसऱ्या कोणाला तरी दिलं। ती ज्या वेळेला हे बोलत होती त्यावेळेला मला एक एक पट स्पष्ट होत गेला। मग मी यादी संशोधनाचा कार्यक्रम सुरू केला आणि माझ्या हातामध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या याद्या आहेत। मी याद्यांवर संशोधन केलं आणि मग लक्षात आलं की ज्या पद्धतीने कुबल महिला तिला दिलेली तिकीट ऐन वेळेला बदलून त्या पार्ल्यामध्ये दुसऱ्या अशा महिलेला दिलं की त्या ठिकाणी काँग्रेसला मदतीने शिवसेनेला फायदा व्हावा। मग या दोन्ही याद्या पाहिल्यावर रावसाहेब माझ्या लक्षात आलं, जिथे जिथे भारतीय जनता पक्ष हा लीड मध्ये आहे ते मतदारसंघ सोडून देऊ तिथं आम्ही जिंकणारच। पण ज्या मतदारसंघामध्ये आमची लढाई कुठे शिवसेनेशी कुठे काँग्रेसशी आहे, अशा 1 नव्हे
40 मतदारसंघामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांनी मॅच फिक्सिंग केली आणि एकमेकाला पूरक असे उमेदवार दिले. आकडा सुद्धा माझ्याकडे, नावं सुद्धा माझ्याकडे. पत्रकार मित्रांच्या माध्यमातून मी आवाहन करेन शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वाला, खुल्या चर्चेला मी तयार आहे. ही मॅच फिक्सिंग कशासाठी? जिथे शिवसेना वीक तिकडे काँग्रेसच्या उमेदवाराला मदत, जिथे काँग्रेस वीक तिकडे असा उमेदवार द्या की शिवसेनेला मदत. शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही मिळूनचा अजेंडा एक, भारतीय जनता पार्टीला कसंही पराभूत करू. ही एवढी मोठी मॅच फिक्सिंग या मुंबई शहरात करणं म्हणजे हा शिवद्रोह आहे, हा महाराष्ट्रद्रोह आहे, हा मुंबई द्रोह आहे. आणि हा द्रोह शिवसेना आणि काँग्रेस म्हणून करते. कधी शिवसेना काँग्रेसची बी टीम, कधी काँग्रेस शिवसेनेची बी टीम. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी फ्रेंडली मॅच नंतर अजून एक मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला. मी त्यावर खुलं भाष्य करणार नाही. वांद्रे पूर्ववरून दादरला निरोप गेला, दादरवरून वांद्रे पूर्वला निरोप गेला, तिथे फिक्सिंग झाली नाही तर काँग्रेस बरोबर फिक्सिंग. अरे निवडणुकीच्या आधीच निवडणुकीचा पराभव मानला याचं दशादर्शन तुमच्या या अर्थ होतं हे मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. मुंबईकरांना पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्यास कटिबद्ध राहील. मी माझी मालमत्ता व उत्पन्नाची माहिती दरवर्षी जाहीर करेल. मी मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहील. जनतेला सदैव उपलब्ध राहील. मी मुंबईकरांचा सेवक म्हणून काम करेन व प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भाजपच्या ध्येय धोरणानुसार मुंबईकरांसाठी कार्यरत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. आदरणीय रावसाहेब दानवे. मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिषजी शेलार, या ठिकाणी उपस्थित असलेले लोकसभेतील माझे सहकारी, विधानसभेतील आपले आमदार, खासदार आणि ज्यांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवारी दिली अशा सर्व उमेदवार बंधू आणि भगिनींना, आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा नारळ, युतीमध्ये जागा त्यांनी किती लढवा, आपण किती लढवा हे ठरलं. पण युतीचं एक सूत्र होतं, ही युतीमध्ये आपण निवडणुका लढवतो, ही युतीमध्ये आपण राज्यात एक संदेश देऊ. परंतु जेव्हा तुमचं आमचं कधी बनणार नाही तेव्हा पुन्हा एकदा एकत्र येऊ, चहा पिऊ आणि जनतेला सांगू की आता आमची युती संपुष्टात आली, युतीमध्ये कटुता निर्माण होऊ देणार नाही, ही त्यावेळेस ठरलेली गोष्ट होती. परंतु मित्र, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते सूत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही युती करण्याचा खूप प्रयत्न केला. आम्हाला 60 जागेचा प्रस्ताव दिला तर त्यांचा अपमान झाला. आम्ही 114 जागेचा प्रस्ताव त्यांना दिला तर त्यांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीची ताकद नाही. परंतु मित्र, मी सांगू इच्छितो की या मुंबईकरांना आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. आपण 62-63 जागा लढत होतो. खरं तुम्ही सगळेजण आता भाग्यवान आहेत की आज तुम्हाला 227 उमेदवाराला आता उमेदवारी देऊन मुंबई महापालिकेमध्ये कोणावर सत्ता मिळवायची आहे. ही स्थिती केवळ तुमच्या मुंबईपुरती मर्यादित नाही, तर राज्यामध्ये 25 जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत.
10 महापालिकेच्या निवडणुका आहेत. या 10 महापालिकेच्या आणि 25 जिल्हा परिषदच्या निवडणुकीची स्थिती हीच आहे. मी गेले 35 वर्ष राजकारणात आहे. या 35 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इतका उत्साह मी कधीही पाहिला नाही, एवढा उत्साह या राज्यात. आणि त्याचं कारण आहे की राज्यामध्ये 212 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की आम्ही एकत्र येऊ, एकत्र निवडणूक लढू आणि या राज्याला एक संदेश देऊ की आम्ही लोकसभेत एकत्र आहे, विधानसभेत एकत्र आहे, आम्ही नगरपालिका नगरपंचायतीत एकत्र येऊ, महापालिकेत एकत्र येऊ. परंतु हा संदेश देण्यामध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही प्रयत्न खूप शेवटच्या दिवसापर्यंत केला आणि या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढलो. पण निवडणुका जरी वेगळ्या लढलो असलो तर भारतीय जनता पार्टीने जी ताकद दाखवली. काय स्थिती होती भारतीय जनता पार्टीची? महाराष्ट्रामध्ये 8 नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्या ठिकाणी 73 नगरपालिकेचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. 240 नगरसेवक आमचे होते. 1207 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे. आणि ज्यांना कोणाला असं वाटत होतं की काही समाजाच्या मतावर आमचा अधिकार आहे, काही चित्र आलं डोळ्यासमोर या नगरपालिकेमध्ये 23 नगर अध्यक्ष हे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होते. 23 या 23 मधले कोणा किती जिंकले? या 23 मध्ये भारतीय जनता पार्टीनं 14 नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुका जिंकल्या. शिवसेनेनं 5 जिंकल्या, काँग्रेस 2 ठिकाणी आणि राष्ट्रवादी 1 ठिकाणी. ही स्थिती या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहिली. मुस्लिम समाजाचं सुद्धा तेच आहे. काय स्थिती राहिली? 45 नगरसेवक, 3 नगराध्यक्ष. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची जी स्थिती आता, जो नारा मोदीजींनी दिला, सबका साथ सबका विकास, हा मूल मंत्र घेऊन भारतीय जनता पार्टी राज्यात आणि मुंबईमध्ये पुढे सरकते. याचं दुःख काही लोकांना वाटते. पण ही स्थिती आता आपल्याला बदलायची आहे. त्यांनी घोषणा करून टाकली की आता पुढच्या काळामध्ये आम्ही युती करणार नाही. मित्र, मी आपल्याला खात्रीनं सांगू इच्छितो की आता 25 नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे आणि 10 महापालिकेच्या निवडणुका आहे. जसं नगरपालिका नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी 1 नंबरचा पक्ष ठरला महाराष्ट्रामध्ये, त्यापेक्षाही जास्त जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरचा पक्ष ठरल्याशिवाय राहणार नाही. ही स्थिती आता राज्याची. मी 9 जिल्ह्याचा दौरा करून आलो आणि पुढच्या काळामध्ये मी जवळपास 25 जिल्ह्याचा दौरा या निमित्तानं करणार आहे. मी तुम्हाला खात्री देतो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे. कारण 2 वर्षाचं राज्याचं सरकार आणि 2.5 वर्षाचं केंद्रातलं सरकार, या 2 सरकारने केलेलं जे काम आहे त्या कामावर तर कोणाला बोलताच येत नाही. कामावर बोलत नाही, पण मात्र भाषा काही नीट वापरल्या जात नाही. आमचं मत आहे की दिल्लीच्या सरकारने एखादं काम केलं असेल, त्या कामामध्ये काय चुका आहे त्या काढा, कामात काय दुरुस्ती ते आम्हाला सांगा. राज्य सरकारवर बोला, पण राज्य सरकारच्या केंद्र सरकारचा जो कारभार आहे, सरकारी कामकाज आहे, त्याच्यावर कोणी बोलत नाही. पण वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं, याच्यात राजकारणामध्ये कधीच कोणाला यश मिळणार नाही आणि विजय होऊ शकणार नाही. गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आता मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की गेल्या वर्षी राज्यामध्ये दुष्काळ होता आणि या दुष्काळाला केंद्रानं मदत केली नाही. असं म्हणणाऱ्याला मी चॅलेंज करतो की 68 वर्षाच्या काळामध्ये केंद्राने दुष्काळाला दिलेली मदत आणि आता मोदीजीच्या काळात दुष्काळाला मोदीजींनी केली मदत, यामध्ये जर काही कमी आढळली तर मी वाटेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. या वर्षी 4200 कोटी रुपये प्रथम राज्याला आता दुष्काळ निवारणासाठी मिळाले. 4200 कोटी रुपये याच्या अगोदर कधी मिळाले नाही. मागितले असतील 1000 कोटी, मिळाले 200 कोटी, मागितले असतील 500 कोटी, मिळाले 100 कोटी. या वर्षी 4200 कोटी रुपये मिळालेत. आणि दुष्काळ हाताळण्यामध्ये हे सरकार यशस्वी ठरलं. दुष्काळ चांगल्या पद्धतीने हाताळला आणि केवळ दुष्काळच हाताळला नाही तर या राज्यामध्ये अनेक काही जे प्रश्न प्रलंबित गेले, अनेक वर्षाचे पडले होते. काय स्थिती होती महाराष्ट्राची? आपल्या हातामध्ये महाराष्ट्र आल्याच्या नंतर स्थिती काय होती? उद्योगाला वीज मिळत नव्हती, उद्योगधंदे बंद करून बाहेरच्या राज्यामध्ये चालले, नवीन उद्योग आपल्या राज्यामध्ये येत नव्हते. कारण इथल्या सरकारचं धोरणच पारदर्शी नव्हतं. इथल्या सरकार इथं यायचं तर तो उद्योग चालेल का? वीज मिळेल का? आपला उद्योग डुबल का?
आणि त्यामुळं नुकसान महाराष्ट्रात झालं. उद्योग बाहेर गेले, गुंतवणूक बाहेर गेली आणि बेकारी वाढली या राज्यामध्ये. आज स्थिती उलटी आहे. सगळ्यात जास्त या देशामध्ये जर गुंतवणूक कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाली. नवीन नवीन उद्योग यायला लागले, रोजगार मिळायला लागला. ही स्थिती आहे. आपल्या राज्याचा ऊर्जा मंत्री बाहेरच्या राज्यामध्ये वीज विकायला फिरतो. एवढी सरप्लस वीज आपल्या राज्यानं निर्माण केली. ग्रामीण भागामध्ये मागेल त्याला कनेक्शन. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. भाजपच्या या मेळाव्यावर आपली नजर असेलच. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. बघत रहा ABP माझा.